हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपले सगळ्यात सिंपल व चविष्ट असे कम्फर्ट फूड म्हणजेच वरण भाताची रेसिपी पाहणार आहोत. ज्यासाठी आपल्याला लागणार आहेत कट केलेला कांदा, कट केलेले टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या, तांदूळ, डाळ, जिरे, मोहरी, हळद, तिखट, किचन किंग मसाला आणि मीठ. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण कुकरमध्ये डाळ शिजत घालणार आहोत. ज्यासाठी आपल्याला 1 वाटी डाळ लागणार आहे व आपण कुकरमध्ये डाळ शिजत घालताना त्यामध्ये 2 मिरच्या आणि टोमॅटोही टाकणार आहोत. त्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला थोडीशी हळद व थोडेसे मीठ घालायचे आहे व त्यानंतर पाणी टाकून आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे आणि डाळ शिजवण्यास ठेवून द्यायची आहे. तर आता आपण कुकर लावून डाळ शिजत ठेवणार आहोत. जसे की आपण पाहत आहात, आपण मोठ्या गॅसवर डाळ शिजत ठेवलेली आहे व 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. तर कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. आपण गॅस कमी करून घेऊया व यानंतर 20 मिनिटे कमी गॅसवर आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे. तर आपली डाळ आपल्याला छान प्रकारे शिजलेली दिसून येत आहे. आपण याला एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया. तर आपली डाळ आपण कुकरमधून बाहेर काढून घेतलेली आहे. तर चला आता आपण कुकरमध्ये तांदूळ लावूया व भात शिजवण्यास सुरुवात करूया. तर आपण तांदूळ कुकरमध्ये धुवून घेतलेले आहेत. तर 1 ग्लास पाणी टाकून व थोडेसे मीठ टाकून आपण ते शिजवण्यास ठेवणार आहोत. तर आता आपण आपल्या वरणाला फोडणी देऊया. आपले तेल कढईत गरम झाले आहे. आपण गॅस मोठा करून घेऊया थोडासा आणि त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी, नंतर थोडेसे जिरे, नंतर कढीपत्ता, हे सर्व भाजून झाले की त्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत. खाना बनाना कितना डेंजरस है। कहीं मेरा मुंह ना जल जाए। ये डालना। बिल्लू भाग जाओ, जल जाओगे तुम। बिल्लू तुम कितना काम करोगे उस बगल वाले को कहो कुछ काम करने के लिए। ए झापड़ी के ये ले पका, प्यार से बोल पहले। प्लीज भैया कर दो ना। करूं? ठीक है, कलछी से करते हैं, लकड़ी से कर रहा है बेवकूफ। कांद्याला मीठ तळून घेणार आहोत. कांदा तळून झालेला आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम थोडीशी हळद, थोडेसे तिखट आणि किचन किंग मसाला टाकणार आहोत व तेलात तो पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. आता यानंतर यामध्ये आपले वरण टाकणार आहोत. वरण टाकल्यानंतर आपण 1 उकळी येऊ देणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार. वरणामध्ये आपल्याला 1 उकळी आलेली दिसून येत आहे. तर आपण या अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत व हलवून वरण उकळू देणार आहोत. गॅस मोठा करून ठेवणार आहोत. तर वरण आपल्याला चांगल्यापैकी उकळून आलेले दिसत आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि त्यात थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूया. तर आपले वरण तयार आहे आणि आपला भातही तयार झालेला आहे. तर चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर फायनली आपले कम्फर्ट फूड म्हणजेच आपला वरण भात एकदम सुंदर प्रकारे बनून रेडी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज घरी ट्राय करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.